सारखे नेते हे स्पष्ट भूमिका मांडतात की पोलिसांची अशा स्वरूपाची भूमिका ही चुकीची आहे. याचा अर्थ सरकारमध्येच लोक दोन वेगवेगळी मतांतर मांडतायत. त्यात दोन वेगळे पक्ष आहेत. भाजपची वेगळी भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांना मराठी मतदारांना दुखावून चालणार नाही म्हणून त्यांचे मंत्री वेगळी भूमिका मांडत असतील. हे सगळ्या महापालिकेच्या निवडणुकीत काय करायचं, ठाणे, मुंबई, उपनगरातील सगळ्या गोष्टी याच मी उपनगर म्हणतोय, पण मुंबईच्या बाहेरची जी महानगरपालिका आहेत सगळ्या, त्या सगळ्यासाठी एक वेगळी भूमिका इंजिनिअरिंग चालू आहे हे की कुणाला कुठल्या बाजूला ढकलायचं. सर, बोगस GR एक प्रकार मोठा समोर आला. एकनाथ शिंदेच्या शेवटच्या कार्यकाळामध्ये बोगस GR काढले गेले, त्याच्यामध्ये करोडो रुपयांचा निधी वाटप केला गेलाय. त्याच्यामध्ये PWD आणि 25-15 डेव्हलपमेंटचा फंड आहे. तर शासन अशा स्वरूपामध्ये आता FIR दाखल करतात, पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर प्रकरण उघड आलं नसतं तर हे सगळा कारभार चालला नसतं. महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीच्या आधी सरकारने अनेक आश्वासनं दिली. एखादं आश्वासन देण्यात आलं आणि त्याचा GR निघाला तर तो बोगस कसा असेल. कोणीच कुठंच उल्लेख केला नसेल आणि मग GR निघाला असेल आणि सरकार म्हणत असेल की तो बोगस आहे तर समजू शकतो की हा बोगस आहे. पण सरकारची यंत्रणा अशा बोगस पद्धतीनं कामं देते.